तेजसला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, तेजसला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, राजेशला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, मिळालाच पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, मिळालाच पाहिजे, आरोपींना झालीच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, सीबीआय चौकशी, सीबीआय चौकशी, आरोपीला शिक्षा, आरोपीला शिक्षा, आरोपीला शिक्षा, सीबीआय चौकशी, सीबीआय चौकशी, आरोपीला शिक्षा. एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील गजानन नामदेव महाजन यांचा मुलगा तेजस महाजन वय वर्ष 14 याचा दिनांक 16 जून रोजी रात्री 7:30 वाजच्या सुमारास परिसरात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने निर्घृण खून केला होता। एरंडोल पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासाच्या आत 2 आरोपींना अटक केली होती। तसेच यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून तिसरा आरोपी तो देखील समोर आल्याने त्यालाही अटक करण्यात आली होती। या गुन्ह्यात 24 रोजी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 3/2 नुसार वाढ करण्यात आलेली आहे। या गुन्ह्याचा तपास अद्यापही सुरू असून नरबळीच्या दृष्टीने देखील त्याचा तपास सुरू करण्यात आलेला होता। तसेच या गुन्ह्याच्या चौकशी कामी व आरोपींना फाशी शिक्षा मिळावी, गुन्ह्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी व गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा या मागण्यांसाठी रिंगणगाव तसेच एरंडोल तालुक्यातील ग्रामस्थांनी भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला होता। या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून लगेच तसेच रिंगणगाव येथील नागरिकांच्या जनभावना लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी या गुन्ह्यात विशेष पोलीस पथक SITची स्थापना केली। प्रथम दर्शनी तर हा नरबळी आहे असं दिसते, कारण त्या मुलाच्या अंगावर कुठेही प्रकारच्या खुणा नाही आहे, फक्त गळ्याजवळचा जो स्पॉट आहे तिथूनच तिथे कंठ काढून नेलेला आहे। आणि जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार हा नरबळी आहे, ज्याला नवसाने मुलगा झालेला असतो, असेच मुलं नरबळी दिले जातात असं त्या लोकांच्या मध्ये जे कळतंय तो प्रकार कळतोय। पोलीस प्रशासनाचा तपास कशा पद्धतीने गेला, काय गेला हे तर मी प्रशासनाला ज्या विचारलं तर मला आज त्यांनी सांगितलं की आम्ही नरबळीचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल केलेला आहे। याच्यापूर्वी त्यांनी केला नाही, त्याच्यात बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहेत, पण आज आपण त्यांना या गोष्टी करायला भागवल्या आणि जे काही असेल ते समोर येईल। नरबळीचे कलम लावल्यानंतर जर नरबळीचं तर त्याच्या तपासामध्ये तो गुन्हा समोर येईल, त्याच्यानुसार त्यांनी पुढे जावं। तेजसच्या खुनाच्या प्रसंगी ज्यावेळेस मिसिंगचा गुन्हा दाखल झाला त्या वेळेपासून तर तेजसचा मृत्यू कुठे झाला त्या स्थळापासून तर आत्तापर्यंत मी या सर्व गोष्टींचा साक्षी आहे। तेजसच्या खुनाच्या प्रसंगी ज्यावेळेस त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी आले होते, त्याचप्रमाणे SP साहेबांनी तात्काळ तिथे भेट पण दिली होती। ॲडिशनल SP जवळपास जिल्ह्यातला सर्व स्टाफ हा रिंगणगावला मृत्यूनंतर प्रेत सापडल्यानंतर 2 तासामध्ये हजर होता, ही वस्तुस्थिती आहे। त्याच वेळेस मी पहिल्या माझ्या म्हणण्यामध्येच मी त्यांना सांगितलं होतं की हा नरबळीच आहे, कारण गड्याला कंठ काढून नेणे आणि इतर केसापासून तर नखापर्यंत कुठेही त्यांना जखमा नाही, हे प्रत्यक्ष दर्शनी मी आहे। PM वगैरे हा नंतरचा भाग आला, परंतु ज्यावेळेस प्रेत सापडलं त्यावेळेस मी तिथे होतो
आणि त्याच वेळेस पोलिसांना मी हा विषय मांडला होता आणि त्या दिशेने तपास करण्याचा प्रयत्न त्यांचा होता. परंतु कालच आता ताईन एसपींशी बोलल्यात, त्यांनी सांगितलं की नरबडीचा हा गुन्हा दाखल आपण केलेला आहे, तो कलम लावलेला आहे. पण कलम लावूनही त्याचा तपास त्या दिशेने झाला पाहिजे. खरं म्हणजे नरबळी कसा घेतला जातो त्याचप्रमाणे त्या लोकांच्या माध्यमातून माहिती घेतली पाहिजे आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर जिथे हा कंठ काढून नेला ते कोणत्या ठिकाणी त्याने तो चढवला आणि कोणत्या ठिकाणी त्या पूजा केली असेल, ह्या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे. संपूर्ण परिसर ग्रामीण भागातील जनता असल्यामुळे भयभीत झालेली आहे आणि प्रमुख मागण्या आतापर्यंत सर्वांनीच केलेल्या आहे. आम्ही रस्ता रोको एरंडोला केला, त्यानंतर पोलिसांना निवेदन दिले, SP साहेबांना भेटलो, रणुकपर्तींनी सुद्धा भेटतायत. प्रमुख मागण्या आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांनी आम्ही केलेल्या आहे की फास्ट ट्रॅक कडून हा खटला चालवावा की जेणेकरून तात्काळ त्यांना न्याय मिळेल आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत, अशी एक रास्त मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की माननीय श्री उज्ज्वल निकम साहेब की ज्यांचं जगभरामध्ये नाव घेतलं जातं आणि या खटल्यामध्ये त्यांची नेमणूक शासनातर्फे केली जावी, एक प्रमुख एक मागणी आहे. पोलिसांकडनं जर हा तपास पूर्णपणे या दिशेने होत नसेल तर तो तपास CBI कडे देण्यात यावा आणि जर समजा या सर्व गुन्ह्यांची तपास समजा न लागल्यास पुन्हा ही जनता आंदोलन करेल, ही भावना सुद्धा आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे. निश्चितपणे आमचा विश्वास आहे की या दिशेने तपास होईल.